हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कशा आहात? मजेत आणि मस्त असताल. तर मी पण आज चिखल आहे, पाऊस पडलाय, नवे कपड्याला आज काय करायचं? कपडे किती कपडे घेतील त्याच्यात डूब घालशील. कपडे स्वस्त राहिलेले नाही तर त्याला ठेवू नको लपवून. चिखला पाण्याचं आता मला बी नवे कपडे घालू वाटायला. मी घालायला येऊ का? तर पाऊस पडायला लागलाय. निघत नाही लगेच ती घाला वाटते. तू सवय लावली. कसली सवय लावली? लेकरायली चांगलं ठेव वाटतंय मला, येडवाकडं ठेव वाटत नाही. तर लेकर डोक्यावरच बसायला लागलीत माझ्या. आता हे ना चिखलाचे पाय घेऊन सोप्यावर गेला की लय फटके लावीन आता. नाही चिखलाची पाय काही हाय मित्रांनो. हाय मित्रांनो, नमस्कार. कस काय चाललंय? पाऊस जायचं नाही तुला शाळेत? कस काय पावसाचं लावू पप्पाकड, तुमच्या बापाकड. जायचं का? पावसाचं काय वातावरण? मी बघायला तर जायचं का बापाकडे लावू नाही तर नाकऱ्या केल्यावर. तसलं काय पागल मेंटल सारखं. नीट त्याला बोलायचंय. हा बरं बोल. हा हाय मित्रांनो, आज स्वागत आहे. आता आज शनिवार आहे म्हणा. आज शनिवार आहे. थोडी शाळा आहे, दुपार टाकतो शाळा थोडीच. पुन्हा यायचंय, फार खूप चिखल झालाय म्हणा. पुन्हा यायचं, फार चिखल झालाय. अनुष्का झाली का आंघोळ? अनातलं कसं टाकलंय. केलंच का काय काय केलंच का? कसलं झोपू पाडू का? कसले असते का? किती अंकी गुणाकार शिकवलाय सरांनी? 4 अंकी. म्हणजे मोठा नाही खाली एवढे येणार. कालच डोकं विचारलंय कसं गुत्ता एवढा झालाय. होय तिकट. ए पिवडे इकडे चल. मित्रांनो, आता सगळी काम आवरलेत, बघू शकता. जेवण वगैरे झालेत. आता रानात जायचा टाइम झालाय. सकाळचे 10 वाजलेत. इकडे बाळ झोपी चाललंय, बघू शकता. झोप्यात झोपलं. त्याला आताच आंघोळ घातली. तर काल भरपूर पाऊस पडलाय. मी भिजलेली रील्स पण बनवली होती. तर बघा इकडं पाणी बिणी दिसायलंय. आता थोडं रान हडकलं की मग रुपायला जायचंय. तर तुमच्या इकडं आहे का पाऊस? कमेंट करून नक्की सांगा. हवा पण सुटलीये. तुम्हाला दाखवते किती चिखल झालाय रानात. बघा बघा चिखल, बघा चिखल, बघा इकडं चिखलच चिखल. सगळा दारात चिखलच झालाय. चप्पल साध्या चलत नाही. कानातलं नाही उडकीला. कुठं गवसणार आहे तसले बेंदाडात? तसल्या घाणीत टाकलंय म्हणल्यावर दिसतंय ना वरती. काय घाण आहे का? शेवटी भांड्याचं पाणी घाण आहे. साखळ्या दिसल्या असत्या. चांगलंच कानातलं होतं ती.
इकडं बघा जनावर बी चिखलातच. पाऊस लय त्रास देतोय या. खुरपा लागले की पाऊस पडायला लागलाय. तसं म्हणावं तर शेतकऱ्यासाठी पाऊस पडलेला चांगलंच आहे. बघा त्या दिवशी मका दाखवली तुम्हाला आमची. आज मका किती सुंदर दिसत आहे बघू शकता. तर एवढे आमचे जनावर आहेत तुम्हाला जवळून दाखवते आमच्या वडिलाचे. कारण त्यांच्यासाठीच ही मका पेरली आहे. कोंबड्या होत्या आमच्याकडं. कोंबड्याने लय वैताग दिलता. ही मका जीव देईना म्हणून विकून टाकले बघा. तर हे आमचे जनावर आहेत. ह्यांना सध्या चिखलामध्ये बसायना. ह्यांना शेड मारायचे आता. वडील म्हणले जरा पैशा पाण्याची अडचण आहे त्यामुळं बघा ह्यांची अशी अवस्था आहे जनावराची. चल खायले वैरण वैरण सध्या खाता येईना जनावर आहे. तर आता एक बाई लावली. तिला बोलवाय चालले काकूला शेजारच्या. तर बघू शकता मस्त पीक आलं यावर्षी. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. शेतकऱ्याची लय हालाबदा झालेली आहेत. तर आम्ही पण शेतकऱ्याचीच लेकरं आहोत. आम्ही काय लाजत नाही कुठल्या कामाला. आम्हाला काही लाज नाही. तर मी आता जॉब करत होते. आता जॉब सोडलाय. आता शेतात आईला घरचं काम करू लागायले. आणि प्लस दुसऱ्याचं पण करते मी. एवढं मंजुरीनं म्हणजे असं रोजानं पण जाते दुसऱ्याच्या इथं. असं काही नाही. पाय भरलेत सारे चिखलानं. इकडं आजीचं घर आहे माझ्या. तर 10 वाजलेत. पटकन जावं लागेल पावसा पाण्याचं. तर भावा आणि बहिणींनो आता इथंच व्हिडिओ संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.